तर उरसात गेली होती आणि ही शॉपिंग केली होती बरं का. तर बऱ्याच जणांना उत्सुकता असेलच माझी मी काय शॉपिंग केलं ते. तर ह्या 2 टोप्या घेतल्या होत्या, ओळखीचे होते, त्यामुळे त्यांनी आम्हाला स्वस्त दिला 200 रुपयात. त्याच्यानंतर आता मार्गशीर्ष महिना येणार आहे, त्यामुळे हा मुखवटा पण घेऊन आले. ऑलरेडी माझ्याकडे होताच, पण मला हा ना खूप आवडला मुखवटा, त्यामुळे मी घेऊन आले. आणि 100 रुपयाचा मुखवटा आहे तो. आणि त्याच्यानंतर रुद्राची टिफिनची पिशवी आहे ना, ती पण खराब झाली होती, ती पण घेऊन आली 50 रुपयात. आणि पळी आणि गाळण ती पण घेऊन आली 30 रुपयात 2. आणि त्याच्यानंतर ना बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी ना घेऊन आली, कारण का उरसामध्ये एवढ्या गोष्टी लावलेल्या असतात ना की आपल्याला काय पाहिजे आणि काय नाही हे सगळ्याच गोष्टी तिथे भेटतात. आणि 10 रुपयाचं सेल होतं, तर तिथून 2 रुमाल आणले. आणि हे ना किचन गॅस ओटा पुसायला ना 1 नंबर आहेत, नक्की तुम्ही पण घ्या, कारण का खरंच उपयुक्त आहेत छोट्या छोट्या गोष्टी खरं. आणि त्याच्यानंतर हे काटे चमचे आणले. घरात बरेच वर्ष झाले एकच चमचा आहे, तर मग त्याच्यात 4 घेऊन आली, कारण का खूप हेवी पण होते. आणि 20 रुपयाची 4. त्याच्यानंतर बागी पण घेतली रुद्रला, तर तो कधी घालत नाही घाल माहीत नाही. आणि त्याच्यानंतर ही पर्स आहे ना, मला तर खूप आवडली आणि आवनला पण आवडली. तर आवनची बोलतात ना पैसे आऊ देणार होते, त्यामुळे शॉपिंग माझी जोरदार चालू होती. त्याच्यानंतर सर्वात बेस्ट मला खूप आवडलेली वस्तू म्हणजे शॉपिंगमधली काचेच्या बरण्या. आणि या 150ला 2 दिल्या होत्या, पण माझं मूड ऑफ झालं का तर रुद्राच्या हातातून पिशवी खाली पडली होती उरसामध्ये. आणि ही तर बरणी खूप म्हणजे होती व्यवस्थित, आणि ही बरणी ना थोडी बघू शकता इथे डॅमेज झाले. माझं मूड एवढं खराब झालं ना की म्हणजे मला खूपच वाईट वाटतं, कारण का एखादी गोष्ट आपल्याला आवडते आणि तिला जर डॅमेज झाली ना तर खूप मला म्हणजे असं कसं तरी होतं. आणि मला तर ह्या बरण्या खूप आवडलेल्या. तर अहो बोले ठीक आहे आपण फेविक्विकने चिटकवू. तर आता बघू ती चिटकवायची, पण मूड ऑफ झालं, त्याचं काय करायचं. एवढी शॉपिंग केली खरी, तर असं व्हायला नाही पाहिजे होतं खरं, पण ते काय आता रुद्राच्या हातातून मिस्टेक झाली आणि ती पडली. आणि मेन गोष्ट माझी चुकी होती की मी त्याच्या हातात पिशवी दिली. तर ठीक आहे चालायचं. एकतर बरणी चांगली होती नशिबाने, तिला काय झालं नव्हतं, तर ठीक आहे. आणि बऱ्याचशा वस्तू ना आमच्या उरसामध्ये आहेत. तर ईश्वरपूर उरूस चालू झालेला आहे, तर नक्की सर्वांनी आमच्या महिला वर्गाने जावा बरं का, कारण का शॉपिंगसाठी ना अशा आपल्या घरात ज्या सजवण्यासाठी वस्तू असतात त्या प्रचंड आहेत. फक्त ना शॉपिंग करताना पैसा पाहिजे बरं का. आम्ही तर जेवढं नेलं तेवढं आम्ही संपून आलो, आम्हाला कमीच पडलं पैसे. तर ठीक आहे, परत आता बघू, गेलो तर जाईन, नाही तर नाही, शक्यतो पुढल्या वर्षीच. तर असो. त्याच्यानंतर मग बाकीचे चिल्ली पिल्ली जे रबर क्लिप वगैरे लागतात तर ते पण मी घेऊन आली. आणि हा जो दिसते ना ते बरेच महिने झाले तर घ्यायचं होतं मला, तर ते पण घेतलं आणि 20 रुपयाला भेटलं, त्यामुळे 20 रुपये 20 रुपये 10 रुपये. तर अशा वस्तू ना छोट्या छोट्या होत्या आणि मस्त सगळं असं स्वस्त होतं, त्यामुळे मग मी पण ते घेतलं. कारण का एकदा का आपण नाही बोलतो, परत मग घरी आल्यानंतर कसं होतं, अरे देवा घेतलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यानंतर हा स्वेटर आहे ना तो पण मी घेतला. तर हा स्वेटर मला 450ला पडला, पण खरंच खूप छान आहे. तर अशी होती माझी उरसातली शॉपिंग. तुम्हाला कोणती गोष्ट आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लवकरच भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉग. थँक्यू.